जलालपूर गावात आज राम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी मोठा वाद उफाळून आला। महंत भगवानदास गुरुपुरणदास खाकी हे मंदिराच्या भूमिपूजनासाठी गावात आले असता काही नागरिकांनी या कामाला तीव्र विरोध दर्शवला। यावेळी वातावरण चिघळत जाऊन काही व्यक्तींनी महंतांना शिवीगाळ करत त्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली। या घटनेत वाहनाचे नुकसान झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। संभाव्य तणाव लक्षात घेता पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। दरम्यान महंत भगवानदास गुरुपुरणदास खाकी यांनी आपल्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावत मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा केला आहे। तसेच येत्या कुंभमेळ्याच्या आधी मंदिर पूर्ण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले। याच वेळी गावातील काही स्वार्थी राजकीय घटक आणि सरपंच नागरिकांना भडकवत असल्याचा आरोप महंतांनी केला असून धार्मिक कार्यात अडथळा आणला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। काही ते आपला मंदिर त्याच्या दुरुस्ती मी 2-3 वेळा केलेली आहे। गावच्या लोकांनी काही करत नव्हते आणि पूजा आरती काय असेल ते खर्च जो काय आहे मी मेहनत करून शेतीमध्ये आणि ते सगळं दैनिक जो खर्च होता मी त्याची व्यवस्था करत होता। आणि त्याच्यानंतर हे मंदिराची पडझड झाली 150 वर्षाचं मंदिर झाल्यामुळे आता उत्पन्नपासून त्या मंदिराची जीर्णोद्धारासाठी काही शक्य नव्हता, एवढा पैसा नव्हता। म्हणून मी विचार केलं काहीतरी आपण याची विक्री करून मंदिराची जागा आहे, जमीन आहे, विक्री करून आता याच्या मंदिराच्या जीर्णोद्धार आणि नाशिकच्या काही आखाड्याची पडझड झालेली आहे त्याची आपण व्यवस्था करून टाकू अशा करता ते मी जो सरपंच जो आहे गभाले भगवान मुरलीधर गभाले आणि याला विचारलो तो म्हणे बाबा काय नाही आता मी ग्राहक पाहतो विकून टाकू आणि ते मंदिर बनवून टाकू असा चर्चा झाला। तो त्याने काय केलं, त्याने ग्राहक पाहिल्यानंतर त्याने काही अल्प किमतीमध्ये जात होतं, ग्राहक काही बरोबर नव्हते आणि त्यांना मी म्हटलं की आता ही अल्प किमतीमध्ये आपल्याला 2 मंदिराची व्यवस्था होणार नाही, सुधारणा होणार नाही आणि जीर्णोद्धार होणार नाही आहे। म्हणून आता तू काही याच्यामध्ये करू नको, मी फिर दुसरं पाहतो। तर मी ते गावची लोकांनी मी त्यांना विकून दिलं नाही। ते सरपंचाला त्याने काय केलं गावकरी बसवला नंतर आता आमची विचार झाली तुम्ही कशाला विकता म्हणून आता तोच विकतो होता, तो बोलला म्हणून ते मी बोललो विकायचं आणि तोच विकत होता आणि त्याला विकू दिलं नाही म्हणून तिने गावच्या लोकांना चर्चा केला। तर चर्चा केल्यानंतर मी गावच्या लोकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही कागदपत्र असेल, तुमच्याकडे काही निशाणी असेल, काही गावाचा असेल, तुम्ही मला द्या 1-2 महिन्यामध्ये आणि मी तुम्हाला हा राजीनामा देऊन टाकेल। आता तिने अशा करता असताना 3 महिन्याचं मुदत दिलं होतं, ते 3 महिन्याचं 3 साल झाला तिने कागदपत्र काही दिलं नाही। याला विचारा, त्याला विचारा, आमदाराला विचारा, प्रत्येक लोकांना विचारून असा करता आता ते शेवटी विक्री झाली आणि सगळं गावच्या लोकांना गोळा करून गावाचं काही नव्हता याने सगळं गावच्या लोकांना पैशाच्या लोभामध्ये याने गावच्या लोकांना आणि भडकावून त्याला ते विक्री करायचं होतं आणि त्या पैसा त्याच्या घराला नेऊन बंगले बांधायचं होतं। ह्या निमित्ताने माझ्या संगतीने दुश्मन केला। पोलीस बंदोबस्त होता, हे पोलीस बंदोबस्तांना पोलीस लोकांना आम्ही समजून सांगितलं की हे तुमच्या यामध्ये जर ते आपल्याला भूमिपूजन करून मंदिराची आमच्याकडे चावी दिलं तर ते मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही काम सुरू करणार आहे, परंतु तिने करू दिले नाही। परंतु गाववाले हे खोटं आहे। माझ्या एक रेशन कार्ड एकच आहे आणि हे जो सरपंच आहे, जेव्हा सरपंच पदवी झाल्यापासून याने खोटं नाटक बैराग लावून आणि आमचे 2 आडनाव लावून याने हे केलेले आता पवित्र त्याच्यावर आता केस करायला लागला। आता पर्याय काय आता त्यांनी न्याय बिघडलेले आहे, त्याच्यामुळे त्याने हे कायदेशीर हे केलेले आणि आमच्या काही किंमत केलेली आहे। आता हे जो गावचे लोक आहे ना, हे आता हे माझ्या शेतामध्ये
प्रत्येक दैनिक हे काम करत होते. यांचे पैसा प्रत्येक वेळावर दिलेले आणि हे आता थोडेसे पैशावाला झाले म्हणून आता हे खूप त्रास द्यायला लागलेले. आता ते यांच्या आखाड्याची बघा, जसे तुमची नावावर वस्तू आहे, यांच्या नावावर वस्तू आहे, त्यांच्या नावावर असते, परंतु जसे समाज आहे, जसे आम्ही जलालपूर सरपंच आहे, सरपंच म्हटलं तर अनेक प्रकारचा सरपंच राहतो, पण कोणाची मालकीमध्ये म्हणजे इस्टेटमध्ये कोण मालिक नाही आहे. जो ज्याच्या नावावर दिलेले तो मालिक असतो. पोलिस बंदोबस्त होता. हे पोलिस बंदोबस्तांना पोलीस लोकांना आम्ही समजून सांगितलं की हे तुमच्या यामध्ये जर ते आपल्याला भूमिपूजन करून मंदिराची आमच्याकडे चावी दिलं तर ते मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही काम सुरू करणार आहे. परंतु त्याने करू दिले नाही. परंतु गाववाले हे खोटं आहे. माझ्या एक रेशन कार्ड एकच आहे आणि हे जो सरपंच आहे, जेव्हा सरपंच पदवी झाल्यापासून याने खोटं नाटक बैराग लावणं आणि आमचे 2 आडनाव लावून याने हे केलेले. आता पवित्र त्याच्यावर आता केस करायला लागेल. आता पर्याय काय आता? त्यांनी कायद्याचा भंग केला आहे. त्याने कायद्याचं भंग केलं. सुव्यवस्था बिघडली. न्याय म्हणजे त्यांनी बेकायदे त्यांनी न्याय बिघडलेले आहे. त्याच्यामुळे त्याने बेकायदेशीर हे केलेले आणि आमच्या काही किंमत केलेली आहे. आता हे जो गावची लोक आहे ना, हे आता हे माझ्या शेतामध्ये प्रत्येक दैनिक हे काम करत होते. यांचे पैसा प्रत्येक वेळावर दिलेले आणि हे आता थोडेसे पैशावाला झाले म्हणून आता हे खूप त्रास द्यायला लागलेले. आता ते यांच्या आखाड्याची बघा, जसे तुमची नावावर वस्तू आहे, यांच्या नावावर वस्तू आहे, त्यांच्या नावावर असते, परंतु जसे समाज आहे, जसे आम्ही जलालपूर सरपंच आहे, सरपंच म्हटलं तर अनेक प्रकारचा सरपंच राहतो, पण कोणाची मालकीमध्ये म्हणजे इस्टेटमध्ये कोण मालिक नाही आहे. जो ज्याच्या नावावर दिलेले तो मालिक असतो. आणि त्याच्यानंतर आमची जो मंडळाची जो भंडारा होत असतो, तो भंडारामध्ये आमचे सगळं साधू लोक गोळा होते आणि भंडारा करते आणि त्यांना मान तान मिळतं आणि ते आपलं आस्थानावरून निघून जाते. साधू संतांना खोटं त्याच्यामुळे विकले म्हणजे मंदिरासाठी आणि हे विकत होते. अजून मी एक म्हणतो की आम्हाला विकायला अधिकार नाही आहे. वाणीने ते गावाच्या वाणीने 2 एकर जागा दिलेले होते. कोणची वारीला हे नोंद करा. वारीला वाण्याने 2 एकर जमीन दिली होते. त्याने विकून खाली, म्हणजे धार्मिक जमिनी विकून खाले. ते चौकशी करा. आता या संदर्भात आपण नाशिक पोलिसात आता ते बोलावलं तर जाणारच ना, भेटणार नाही. त्याने यशाचं भांग केलेले. दुसरीकडे या प्रकरणात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेतली जात असून दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी दिलाय. गावामध्ये एक राम मंदिर आहे पुरातन, जे खाकी आखाड्याचं आहे. खाकी आखाड्याने ती जागा पूर्वी सुरगाण्याच्या राजांनी त्यांना दान केलेली होती. तिथे राम मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. काही दिवसापासून त्या राम मंदिरावरून वाद सुरू आहे की राम मंदिर गावाचं आहे की खाकी बाबाचं आहे. खाकी बाबांनी एक आखाड्याची जागा विक्री करून परस्पर फायद्यासाठी ती रक्कम वापरली, असं गाववाल्यांचं म्हणणं आहे. तर आज त्याच अर्जावरून चौकशी केली. आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये सर्व कागदपत्र मध्ये की राम मंदिर सार्वजनिक नसून खाजगी आहे आणि खाकी आखाड्याच्या नावाने आहे, अशा आम्हाला नोंदी मिळालेल्या आहे. तर बाबाचं आम्ही राशन कार्ड प्राप्त करून घेतले तहसीलदारांकडून. त्याच्यामध्ये पण बाबा व्यतिरिक्त राशन कार्डवर कोणाचीही नावं उपलब्ध झालेली नाही. त्याच्यामुळे त्याला तो विवाहित आहे की नाही हे आत्तापर्यंत प्रूव्ह झालेलं नाही. आज पोलीस बंदोबस्तामध्ये राम मंदिर बांधण्यासाठी पूजा करण्यासाठी बाबा इथं आलेले आहेत. पोलीस बंदोबस्त त्यांनी घेतलेला आहे. परंतु गावकऱ्यांचा सगळ्यांचा विरोध असल्यामुळे सर्व गावाला मी आवाहन केलेलं आहे की तुमचे जे काही ऑब्जेक्शन आहे किंवा जे राम मंदिराबद्दल तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्ही कायदेशीर मार्गाने कोर्टामध्ये धर्मदाय आयुक्तांकडे मांडा आणि मंदिराचा वाद सोडवा. आता सध्या कुणी कायदा हातामध्ये घेऊ नका. कायदा हातामध्ये घेतला, बाबाला जर मारहाण वगैरे करण्यात आली तर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येईल. दरम्यान या घटनेचे वृत्तांकन करत असताना एका प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीवरही एक व्यक्ती धावून गेल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोण आहे आणि गावातील तणावाला कोण खतपाणी घालत आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत.